BCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। ज्ञानेश्वर रामेकर, उदय फेपाळे, शेनपट निमनार, निवगे, नितीन हेवंदे, सागर सुरडकर, मदन आंबोरे, अमोल सरनाईक। चिखली विधानसभा क्षेत्रात भाजपाच्या विकासाच्या वाटचालीला पाठिंबा देत काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या विकास धोरणांवर विश्वास ठेवत हा निर्णय घेतल्याचे प्रवेशितांनी सांगितले। यावेळी माजी नगराध्यक्ष नंदुभाऊ सवडतकर, अरविंद देशमुख, डॉक्टर गुलाबराव सपकाळ, राहुल सवडतकर, दयानंद खरात, दिलीप नरवडे, प्राचार्य विजय घ्याड, सरपंच अरुण सरनाईक, जगन्नाथ अंभोरे, अनिल फेपाळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाजपात प्रवेश केला। विशेष म्हणजे हा जिल्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा गृह जिल्हा असल्याने या घडामोडींना राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे। मोठ्या प्रमाणावर काँग्रेस कार्यकर्ते भाजपात दाखल होत असल्याने काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे। चिखली मतदारसंघात आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास कामांमुळे कार्यकर्ते प्रभावित होऊन भाजपात प्रवेश करत असल्याचे सांगितले जात आहे। चिखली विधानसभेमध्ये नंदुभाऊ सवडतकर असतील, अरविंद बाप्पू असतील, आमचे अनिलजी फेपाळे असतील, डॉक्टर सपकाळ काका असतील, भालगावचे आमचे अमोलजी काकडे असतील, उमेशजी असोलकर असतील, आमचे सचिनदादा शिंगणे असतील, ही सर्व काँग्रेसमध्ये तळागाळामध्ये काँग्रेस कशी जाईल याच्यासाठी यांनी वर्षानुवर्ष काम केलेलं होतं। परंतु तिथल्या नेतृत्वाने यांच्यावरती अन्याय केला आणि चिखली विधानसभेमध्ये तुमच्या माध्यमातून, आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जे विकास कामं होत आहेत त्या विकास कामांमुळे प्रभावित होऊन त्या ठिकाणी आज मोठ्या संख्येने काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे। भाऊ, तुमच्याच नेतृत्वामध्ये आपण नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी लढलो आणि पंडितदादा देशमुख नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आमच्या होऊ घातलेल्या आहेत, तर त्या निवडणुकीमध्ये ही सर्व जी मंडळी आहे यांचं चांगलं मोलाचं योगदान आपल्याला लाभणार आहे। आणि भाऊ, आपण या सगळ्या आजच्या या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा द्याव्यात अशी मी आपल्याला विनंती करते। सर्वांनी घोषणा द्यायच्यात। बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा आज चिखली मतदारसंघामधील नंदुभाऊ सवडतकर, त्याचबरोबर शेळकेजी, आदरणीय दिलीप नरवडेजी आणि असंख्य असे सरपंच आणि काँग्रेस पक्षामधील गेली अनेक वर्ष काम करणारे असे सर्व पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आज प्रवेश केलाय। खरं तर मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभारी मानतो आणि ज्या विश्वासाने आपण सर्वांनी आज पक्षामध्ये प्रवेश केलाय, मी आपण सर्वांना आश्वासित करतो, ज्या विश्वासाने आपण सर्वांनी पार्टीत प्रवेश केलाय आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिली जाणार नाही। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये विकासात्मक सर्व विषयामध्ये तिथल्या असणाऱ्या आपल्या आमदार आदरणीय श्वेताताई असतील आणि तिथले असणारे सर्व मंत्री महोदय असतील, ही सर्वजण तुमच्या पाठीशी
खंबीरपणे उभे राहतील याचा मी तुम्हाला विश्वास देतो. महाराष्ट्राच्या राज्याचं लाडकं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब या ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनानुसार तसेच चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकासकन्या यांच्या भगिनी आदरणीय श्रद्धाताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात आज मी इथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. झाला आहे असं मी जाहीर करतो व भारतीय जनता पार्टीने मला सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. बेटा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.